नमस्कार मित्र हो. आम आदमी का सिपाही जयप्रकाश शेट्टी आता केरळच्या वायनाड जिल्ह्यातल्या मेपाडी म्हणून जे ग्राम आहे जिथे रिहॅबिलिटेशन सेंटर हे फॅमिली हेल्थ सेंटरला हॉस्पिटलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ह्या बाजूला बघू शकता की खूप इथे गर्दी जमलेली आहे. तर 29 जुलैला मी 190 किंवा 200 किलोमीटर गाठून जेव्हा कलपट्ट्याला आलो आणि 30 तारखेला माझी प्रेस कॉन्फरन्स होती कलपट्टा प्रेस क्लबला. आणि सकाळी उठून मी थोडंसं चहा वगैरे घेऊन मग मोबाईल बघितला तर कलपट्टा प्रेस क्लबमधनं मला मेसेज आलेला की हे प्रेस कॉन्फरन्स कॅन्सल झालेलं आहे कारण की चुरल मल्ला म्हणून जे गाव आहे जिथे मी राहिलो तिकडनं 20 किलोमीटर म्हणजे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरमधनं 20 किलोमीटरवर जे गाव आहे तिकडे दुरंत झालेला आहे. आणि बोलता बोलता मी त्या सेकंडरी स्कूलमध्ये आलो आहे जिथे रिलीफ कॅम्पमध्ये लोकांना इथे ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही बघा ह्या संपूर्ण बिल्डिंग्समध्ये ते रिलीफ कॅम्प आहे आणि इथे लोक आपलं ज्यांनी घरदार सगळं गमावलेलं आहे अशा लोकांना प्रत्येक क्लासरूममध्ये इथे ठेवण्यात आलेलं आहे. तर पहिल्याच दिवशी 30 तारखेला मी तो 200 किलोमीटर चाललेला देशाचा झेंडा आपल्या रूममध्ये एका साईडला ठेवला आणि म्हटलं की देशाचा झेंडा घेऊन चालत होतो, आता देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. तर रोज सकाळी उठून ते 10 किलोमीटर आहे इकडनं कलपेटा, तर ते 10 किलोमीटर गाठून एकतर ह्या रिलीफ कॅम्पमध्ये किंवा त्या हॉस्पिटलमध्ये किंवा त्या मस्जिदमध्ये, काल त्या मस्जिदमध्ये जामा मस्जिद मेपाडीमध्ये एक फातिमा म्हणून एक 55 वर्षाच्या एका स्त्रीचा तिकडे अंतिम संस्कार होता जे मी अटेंड केला. तर मला असं सांगायचं आहे की मराठी माणूस हा फार इमोशनल माणूस असतो. तर एका मराठी माणसाच्या दृष्टिकोनातनं मला इथे काय दिसलं की मी कॅम्पला, रिलीफ कॅम्पला उत्तराखंडमध्ये पण गेलो आहे, कच्छमध्ये पण गेलो आहे आणि मी बरेच ठिकाणी गेलो आहे. पण ती जी शिस्त आहे, ती जी डिसिप्लिन आहे जे केरळाच्या लोकांमध्ये आहे आणि मला वाटतं की सेंट फ्रान्सिस शाळा जिथे मी शिकलो बोरिवलीमध्ये तिथे पण 80% आमचे टीचर सगळे मल्याळी होते, केरळाचे होते. म्हणून डिसिप्लिन हे प्रायोरिटीवर होतं शाळेमध्ये पण. तर मी हे बघितलं की एक माणूस आलाय, तो 2000 स्क्वेअर फीटच्या घरात राहत होता. त्याने आपलं घर गमावला, त्याची बायको गमावली, त्याची आई गमावली, 2 मुलं गमावली, तरी काही ओव्हर एक्साइटमेंट नाही, काही शो ऑफ इमोशन नाही. तो सगळ्या अथॉरिटीजना कोऑपरेट करतोय. त्या रूममध्ये येऊन एका बेंचवर बसला, त्याचं नाव पुकारलं तेव्हा तो कपडे घ्यायला गेला, त्याचं नाव पुकारलं तेव्हा तो जेवणाचं कुपन घ्यायला गेला. तर मेपाडी जिथे हे रिलीफ कॅम्प आहे त्या स्थळामधनं मला फक्त एकच सांगायचं आहे की मुंबईकर म्हणजे आपलं काम सोडून दुसऱ्याला मदत करायला जाणारा. मुंबईकर म्हणून म्हणजे वरच्या खिशात 100 रुपये असेपर्यंत तो दुसऱ्याला खर्च करू देणार नाही. मुंबईकर म्हणजे आउट ऑफ द वे जाऊन सोसायटीसाठी हेल्प करणारा. तर मुंबई जर सोशल फील्डमध्ये, गणेशोत्सवमध्ये, नवरात्रीमध्ये आणि रेस्क्यू ऑपरेशनमध्ये जर गाजलं असेल तर तिकडच्या लोकांच्या दृष्टिकोनामुळे मदत आपल्या शेजारीची असेल, मदत कोणाची पण असेल, धावणारा पहिला मुंबईकर असतो.
आणि आज 7वा दिवस आहे मुंबईकराचं इथेच वायनाडमध्ये मुक्काम आहे आणि सकाळी 9 वाजता जो मी इकडे येतो संध्याकाळी 6:30 7 8पर्यंत मी इथे असतो. मी काही मोठं काही करू शकत नाही इकडच्या लोकांसाठी, पण त्यांचं दुःख हे तिथून घेण्याचा प्रयत्न मी करतोय, त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न मी करतोय आणि पुढे माझ्या जीवनामध्ये जेव्हा पण मला आशा आकांक्षा माझे वाढतील तेव्हा मला हे दृश्य आठवले पाहिजेत आणि मला जमिनीवर राहिलं पाहिजे. तर संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी माणसांना मानाचा मुजरा करत आम आदमी का सिपाही मी पाडी वायनाड केरलामधनं जय हिंद जय महाराष्ट्र.